माझ्या परमपूज्य देवादिदेव सर्व देवतांना माझा कोटी कोटी नमस्कार. गणरायाच्या चरणी मस्तक ठेवून, दत्तगुरूंच्या चरणी मन अर्पून, पांडुरंगाच्या विठ्ठल नामात हरवून आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या कृपादृष्टीवर संपूर्ण विश्वास ठेवून मी आज ही नामसेवा सुरू करत आहे. ओम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. माझ्या अंतःकरणातील परम सद्गुरू महाराज, आज मी तुमच्या चरणी विनम्र प्रार्थना करायला उभी आहे. तुम्ही मला दिलेल्या नामशक्तीच्या कृपेवर विश्वास ठेवून तुमची सेवा, तुमचे नाम, तुमचे विचार तुमच्या भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी हे प्रवास सुरू करते. महाराज, तुमच्या कृपेचा आशीर्वाद सदैव मजवरी असू दे. माझ्या शब्दांमध्ये तुमचा स्पर्श असू दे. माझ्या भावनांमध्ये तुमची कृपा असू दे आणि माझ्या स्वरांमध्ये तुमचे नाम झंकारत राहू दे. जर माझ्या बोलण्यात, विचारात किंवा भावनेत कुठेही चूक झाली तर महाराज, ती चूक तुम्ही दयाळूपणे स्वीकार करा आणि मला पुन्हा योग्य मार्ग दाखवत राहा. महाराज, मी काहीही नाही. माझ्यात सामर्थ्य नाही, विद्या नाही, शब्द वैभवही नाही, पण मनात एकच भावना आहे, तुझं नाम, तुझी सेवा आणि तुझ्या प्रेमाचा प्रसाद भक्तांपर्यंत पोहोचवण्याची श्रद्धा. हे महाराज, तुमची कृपा नसेल तर मी एक शब्दही उच्चारू शकणार नाही. म्हणून आज या नामाला सुरुवात करताना मी तुमच्याकडे हात जोडून प्रार्थना करते. माझ्या शब्दांना तुमची वेल्हाळी द्या. माझ्या आवाजामध्ये तुमची करुणा भरा आणि माझ्या अंतःकरणात तुमचा प्रकाश सदैव जागवा. तुझं नाम, तुझी महिमा आणि तुझी कृपा श्रोत्यांच्या अंतःकरणात उतरू दे. माझं अस्तित्व नाही हे महाराज. जे काही बोलते ते तुम्हीच. जे काही ऐकवलं जातंय तेही तुम्हीच. आणि ही संपूर्ण सेवा तुमच्या चरणी अर्पण. जय गोंदवलेकर महाराज. जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. गोंदवलेच्या मातीत आजही एक दिव्य सुवास फिरत राहतो. तो सुवास आहे महाराजांच्या रामनामाचा, जो मनाच्या थरापर्यंत उतरतो. ज्या मार्गावर त्यांनी पाऊल ठेवले तो मार्ग आजही प्रकाशाने उजळलेला. एक नाम, दोन नाम अखंड जपणारी त्यांची धीर गंभीर छबी आजही जिवंत आहे. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दर्शन म्हणजे शांततेची सावली, प्रेमाची पाऊसधारा आणि भक्तीची अखंड गती. ते म्हणायचे, राम नाम घ्या आणि सर्व रामावर सोपवा. हे शब्द ऐकताच मन कसं हलकं होतं. छातीतील ओझं विरतं आणि हृदयात उठते रामाच्या प्रेमाची कोवळी लाट. राम 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 हा शब्द ओठांवर आला की जीवनात वादळ शांत होतं आणि मनाला एक अदृश्य हात हळूच धरून घेतो. तो हात म्हणजे महाराजांची कृपा. गोंदवलेच्या परसातून आजही आवाज येतो, राम नामातच सर्व काही आहे आणि त्या एका रामामध्ये जीवाला हवी असलेली शांती,
प्रेम आणि सत्य सापडून जातं. म्हणून या क्षणी मन शांत करा, डोळे मिटा आणि फक्त ऐका, राम राम राम. या नामात महाराज आहेत आणि महाराजांमध्ये राम आहेत. महाराजांच्या गावात पाऊल टाकलं की मन आपोआप शांत होतं. डोळ्यातून धावणारी धूसर चिंता क्षणात विरत जाते. डोळ्यातून धावणारी धूसर चिंता क्षणात विरत जाते आणि मनाच्या अंतरंगात एक हळवा आवाज उमलतो, तो म्हणजे राम राम. ते महाराज कोण होते? काय होतं त्यांचं सामर्थ्य? काय जादू होती त्यांच्या शब्दात? ते फक्त म्हणायचे, राम नाम घ्या, बाकी सर्व रामावर सोडा. फक्त एवढंच. अतिशय सोपी वाणी, पण त्यात अनंत शक्ती. अनेकांना त्यांचं एक वाक्य जगणं बदलून गेलं. कुणाच्या वेदना शांत झाल्या, कुणाचं रडणं थांबलं, कुणाच्या छातीतली आग विझली. आणि हे सगळं कुठल्या तरी चमत्कारामुळे नाही, तर केवळ रामनामाच्या ओढीने. महाराजांचा जप ऐकताना जग जणू थांबत असे. राम हा जप त्यांच्या श्वासात मिसळलेला. जपाचं वजन नव्हतं, त्याची खोली होती. त्यात भक्ती होती, त्यात प्रेम होतं, त्यात करुणा होती आणि हो, त्यात रामाची खरी उपस्थिती होती. कल्पना करा, रात्रीचं शांत वातावरण, गोंदवलेकर महाराज बसलेले आणि त्यांच्या ओठांवरून वाहणारा मंद अखंड जप, राम राम राम. हे शब्द हवेत पसरतात, मनाला कवटळतात, हृदयाच्या खोल कप्प्यात उतरतात आणि सर्व अंधाराला उजेड देतात. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी सांगितलं, नामात आणि नामी रामात काहीच फरक नाहीये. हा एक विचार अनेकांच्या आयुष्याचा अनादी आधार बनला. हा जप फक्त उच्चार नाही, हा जप एक प्रवास आहे, मनाला नेणारा, श्वासाला आधार देणारा आणि आत्म्याला स्पर्श करणारा. राम हेच नाम, नाम हेच राम, बाकी आयुष्य व्यर्थ. माझा जन्म रामाच्या कृपेने झाला. ज्या मातेने मला 9 महिने 9 दिवस ज्या गर्भामध्ये ठेवले, तिनेही रामाचा जप केला. माझा जेव्हा शेवट असणार, तेव्हाही राम नाम हेच बोलणार. जर माझा जन्म आणि मृत्यू दोन्हीही राम नामावर आहे, तर या दोन्हींमधील आयुष्य, यात मी राम 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 या नामाचा उच्चार का करू नये? देव आपल्या अंतर्यामात आहे, त्याची अनुभूती फक्त आपल्याला घेता आली पाहिजे. राम नाम घेताना अंगावर रोमांच उमटतात, काहीतरी पवित्र आपल्यामध्ये हलतं, जागतं आणि शांतही होतं. म्हणूनच मन थोडंसं शांत करा आणि रामाचा सहवास हा नेहमी सोबत असू द्या. हा आवाज तुमचा नाहीये, हा आवाज महाराजांचा आहे. तो तुमच्यामध्ये बोलतोय, तो तुमच्या हृदयाला धरतोय, आश्वासतोय आणि सांगतोय, बालक नाम घे, मी तुझ्या सोबत आहे. गोंदवलेच्या मातीत विखुरलेलं हे शब्द आजही तेवढे सत्य आहेत. महाराज गेले नाही, ते रामाच्या रूपाने आजही प्रत्येक भक्ताजवळ उभे आहेत. राम 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 हेच महाराज आहे
आणि महाराजांमध्ये राम. एकदा गोंदवलेकर महाराज गोंदवलेच्या मठाबाहेर बसले होते. गावातील एक शेतकरी धावत आला. डोळे लाल, चेहरा चिंतेने भरलेला. तो महाराजांना म्हटला, महाराज, माझ्यावर कर्ज आहे, घरात भांडणं, शेती कोरडी, आता वाटतं काहीच उरलं नाही. महाराज शांत हसले. त्यांनी त्याच्या हातावर हलकेच हात ठेवले आणि म्हणाले, बाळा, तुझ्या डोक्यावर जे ओझं आहे ते जगाचं आहे, पण ते हलकं करण्याचं काम रामाचं आहे. शेतकरी रडत म्हणाला, पण महाराज, माझ्याकडून काहीच होत नाही. महाराज म्हणाले, अरे, तुला शेत नांगरता येतं, घर चालवता येतं, पण रामाचं नाव म्हणणं इतकं कठीण वाटतं का? राम नामाचं ओझं नाही बाळा, उलट ते माणसाचं ओझं उचलतं. महाराज पुढे म्हणाले, प्रपंच कर, कारण तोही रामानेच दिला आहे, पण प्रपंचात राहूनही अंतःकरणात राम ठेवा, म्हणजे काळजाला कळ बसणार नाही. देह नाशवंत आहे, पण या देहाला चालवणारी शक्ती अमर राम नामाची आहे. शेतकरी जमिनीवर वाकून नमस्कार केला. महाराज म्हणाले, दररोज फक्त 5 मिनिट राम नाम कर, बाकी सर्व राम आपोआप सुलभ करतील. त्या दिवशीपासून तो शेतकरी सकाळ संध्याकाळ रामकृष्ण हरी म्हणू लागला. त्याचा चेहरा बदलला, मन शांत झालं, घरात हसू वाढलं आणि कष्ट करताना देखील त्याचा थकवा नाहीसा झाला. याच्यात एकच संबोध भेटतो, राम बोलणाऱ्याचं जीवन बदलतं, पण रामामध्ये विसावणाऱ्याचं जीवन सुंदर होतं. राम हा जप फक्त शब्द नाहीत, ही महाराजांची शक्ती आहे, उतारा आहे, मार्ग आहे आणि महाराजांची अदृश्य हात धरून चालवणारी कृपा आहे. म्हणूनच नेहमी मनाच्या आत खोलवर जा, राम नाम घ्या. जो आवाज तुमचं रक्षण करतो, तुम्हाला मार्ग दाखवतो, तुमच्यातील अंधार वितळवतो, तो आवाज म्हणजे काय? राम, फक्त राम. हे नाम तुम्हाला शांत करेल, जोडून ठेवेल आणि महाराजांच्या चरणाशी दोराने सुद्धा बांधून ठेवेल. महाराजांमध्येच राम आहेत आणि राम नामातच महाराज जिवंत आहेत. म्हणून सांगावेशी वाटतं, राम नामाचा दरवळ गोंदवले नगरी आला, म्हणता राम राम रे, चिंता सगळ्या पळाला. महाराज गुरुवर्य नामाचा प्रकाश देई, जपी जपी राम नाम, अंतरीचा अंधार घेई. घराबाहेर पाऊल टाका तरी राम तुमच्या बरोबर, हृदयातल्या शांत सुरात सततचा प्रकाश झरझर. गोंदवलेचा साधा भार पण कृपेचा महासागर, म्हणता म्हणता राम नाम, उरे फक्त आनंद आनंद. जप करा अंतरीचा, जेव्हा मन थकून जाई, नामाची एक लहर साऱ्या वेदना विसरवून टाकी. जोडा हृदयाची कडी रामाशी सहज सहज, महाराज देती कृपा, भक्तीचा प्रवास लवचिक तेज. आणि राम हा जप, हा मंत्र अवघा निश्चळ. भक्त हो, आज आपण गोंदवलेच्या त्या पवित्र भूमीत जर गेलो तर तिथे गेल्यावर आत्म्याला शांती भेटते. जिथे महाराजांच्या ओठांवरून वाहत होतं राम नामाचं अमृत, तिथे
एका शब्दात संपूर्ण ब्रह्मांड सामावलं होतं. आणि तो शब्द काय? राम. एकदा एक सामान्य माणूस महाराजांकडे आला. डोळ्यात पाणी, मनात चिंता, हृदयांवर भलं ओझं. तो म्हणाला, महाराज, माझ्या आयुष्यात काहीच ठीक होत नाही. महाराज फक्त स्मित हास्य करून म्हणाले, फक्त नाम घे, बाकी सर्व रामावर सोडून दे. तो चकित झाला. असा कुठे उपाय असतो का? फक्त नाम. महाराज हसून म्हणाले, देवापर्यंत पोचायला वाट कितीही लांब असो, नाम हेच एकमेव साधन आहे. राम नामाचा दळवर रे, गोंदवले नगरी वाहे, म्हणताच राम राम रे, दुःख सारे दूर जावे. नामात अशी शक्ती, नामात अशी प्रीती, जपता जपता राम रे, होई अंतरी निर्मिती. भक्त हो, आपण कितीही व्यस्त असलो, समस्यांनी ग्रासलेले असलो, पण एक क्षण राम म्हटलात ना, तेव्हा मिळणारी शांतता ती जगात कुठेच नसते. महाराज म्हणायचे, नावात नाही तर देव कुठे शोधणार. आज आपण देवाला बाहेर शोधतो, त्याचं नाव घेतो, पण देव हा आपल्या हृदयामध्ये बसलेला असतो. नाम हा रे श्वास माझा, नाम हा देव माझा, जपी जपी राम राम रे, अंतरी उजेड झरझरा. काळजाचा भार उतरता, वेदना सारे वीरती, गोंदवले कर कृपा असे, जीवन वाटे पुन्हा भरती. राम नामाच्या छायेपरी, तुझ्यावर संकट येईना, जपरे जरा प्रेमाने, दुःखाचा दरवाजा काय उघडेना. आजच्या धक्काधक्कीच्या युगात आपल्याला राम नामाची गरज आहे. महाराज सांगून गेले, जिभेवर नाम, मनात भगवान, बाकी जीवन चालतं एकदम सुगम. महाराजांकडे एक भक्त रोज येत असे. त्याच्या डोळ्यात एकच प्रश्न, महाराज, माझं आयुष्य सुधरेल का? महाराज म्हटले, फक्त राम नामाचा जप कर रे. काही दिवसांनी तोच भक्त म्हणू लागला, महाराज, समस्या कमी झाल्या नाहीत, पण मला पेलण्याची शक्ती मिळाली. याला म्हणतात कृपा, याला म्हणतात नामाचा प्रभाव. काही शब्द हे उच्चारले जात नाही, ते जीवातून येतात. आणि काही नावे हे फक्त ध्वनी नसतात, ते चैतन्याचा श्वास असतात. तसं माझंही एकच नाव, माझं एकच ध्यास, माझं एकच प्रेम, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. एकदा एक अत्यंत गरीब भक्त महाराजांकडे गेला आणि त्यांना म्हणाला, महाराज, मी तुम्हाला काय देऊ, तुम्हाला काय आणणार? माझ्याकडे धन नाही, पैसा नाही, माझ्याकडे आहे तर ती फक्त तुमच्या प्रती असलेली भक्ती आणि निष्ठा. तेव्हा महाराज म्हणाले, बाळा, धन नको, तुझं सच्च मन पुरं झालं. पण गरीब माणूस म्हणाला, लोक आज भक्तीपेक्षा पैसा मोजतात. तर महाराजांनी खूप छान उत्तर दिलं, जगाचं बघू नको, तू नामात जग. नाम तुझ्या हातचं आणि जग तुझ्या पाठचं होईल. एखाद्या भक्ताकडे पैसा नसला म्हणून काय झालं? समर्पणाचा सुवर्ण, प्रेमाची मुद्रिका आणि भक्तीचे मोती असले म्हणजे हे जीवन सार्थक झालं. भक्ती विकत घ्यावी लागत नाही, ती जगावी लागते.
आणि आपण या राम नामाचा जप करता करता ती जगलीही पाहिजे. हा प्रपंच करताना आपल्याला कधी कधी खूप दुःखातून जावे लागते. तेव्हा आपल्याला गरज असते कोणाच्या तरी आधाराची, पण तो आपल्याला आधार कधीही कोणाकडून भेटत नाही. राम नामाचा जप केल्यानंतर तो आधार भेटतो आणि त्या रामासोबत आपण मनापासून बोलल्यानंतर आपल्या हृदयात वसलेला देव जागा होतो आणि आपल्याला तेव्हा कळतं, माझ्या हृदयामध्ये तर देव वसलेला आहे. याचा अर्थ काय होतो? प्रत्यक्ष माझ्या हृदयात भगवंत आहे आणि मी त्याला भेटले. कधी कधी देवाला भेटण्यासाठी मंदिरे लागत नाही. एखादा निर्मळ शब्द पुरेसा असतो. जेव्हा मनामध्ये भगवंत खूप खोलवर गेलेला असतो, त्याच्यासोबत बोलल्यानंतर जेव्हा मन आपलं हलकं होतं, तेव्हा खरंच आपल्याला भगवंत भेटल्यासारखा वाटतो. जिथे प्रेम असतं तिथे देव प्रकट होतो. जिथे समर्पण असतं तिथे कृपा ओघाने येते. आणि हे दोन्हीही ज्याच्यामध्ये आहे त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. भगवंताला भेटण्यासाठी डोंगर चढावे लागत नाही, तीर्थयात्रा करावी लागत नाही. कधी कधी फक्त एक भाव, एक थरथरता श्वास आणि एक प्रेमाचा थेंब इतकंच पुरेसं असतं. आणि कधी कधी खरी भक्ती असणाऱ्या भक्तालाही जाणवतं, माझ्या हृदयात लपलेला भगवंत हा मी डोळ्यासमोर उभा राहिलेला बघितलाय बर का. यावरूनच मी तुम्हाला मन आणि भगवंत यांच्यामध्ये झालेला एक संवाद सांगते. मन भगवंताला म्हणतं, महाराज, मी इतकी वर्ष शोधत राहिले, पण आज इतक्या जवळ कधी वाटलं नाही. महाराज म्हटले, मी कुठेच नव्हतो गेलो बाळा, तूच आज पहिल्यांदा खऱ्या मनाने मला पाहिलंस. त्या क्षणी शब्द थांबले, श्वास थांबला, पण मन मात्र धावत गेलं आणि म्हणालं, हेच का ते प्रेम ज्याला भक्ती म्हणतात? हेच का ते स्पर्श ज्याला कृपा म्हणतात? त्या क्षणी वाटलं, मी नाही बोलत, माझ्यातून कोणी दुसरंच बोलतंय. मी नाही ऐकत, माझ्यातला देवच माझी ओळख सांगतोय. भगवंत हा खरंच फक्त भावभक्तीचा भुकेला आहे. पैसा नसला तरी चालेल, प्रसिद्धी नसली तरी चालेल, पण हे प्रेम, ही भक्ती आणि हे सत्य हेच खरं भगवंताचं मंदिर आहे. जेव्हाही या मनाची आणि भगवंताची भेट होते, त्या क्षणी जग हे खूप मागे पडतं. सुख दुःख, लोकांचे शब्द, समज गैरसमज सगळं काही नाहीसं होतं आणि उरतं काय फक्त एक नाव, एक नाद, एक कंपन, एक प्रकाश. आणि जाणवतं, देव आकाशात नाही तर तो इथेच आहे, माझ्या हृदयाच्या सर्वात शांत ठिकाणी. म्हणूनच भक्ती करताना आपलं मन इतकं पवित्र पाहिजे की आपण भगवंताला शोधण्यापेक्षा भगवंत शोधत आपल्याकडे आला पाहिजे. म्हणूनच मंडळी, नाम जपा, प्रेम जपा, भक्ती जपा. जेव्हा मन खऱ्या प्रेमाने देवाला हाक मारते, तेव्हा देव पळत पळत येतो. कारण देव भक्तांच्या भावना ओळखतो, आवाज नाही. भगवंत आपल्याला इतर कोणीही दाखवू शकत नाही. तो भगवंत आपल्याला बघायचा असतो
आणि खरं तर भगवंत आधीपासूनच आपल्या हृदयात अस्तित्वात असतो. आपण आपल्या मनावरची एक धुरकट काच साफ केली ना, की आपल्याला आपण स्वतःही दिसतो आणि तो भगवंतही दिसतो. भगवंताचा प्रकाश कधी बाहेरून येत नाही, तो मनाच्या आतूनच उगवतो. आणि आपल्यातील तो प्रकाश आपण जेव्हा स्वतः अनुभवतो, तीच खरी प्रसाद प्राप्ती असते. आणि माणसाचं मन इतकं पवित्र हवं की त्यातला देवही शब्दात उतरला पाहिजे आणि स्पर्शात सुद्धा. राम राम गजर उरात प्रकाश दाटला रे, गोंदवलेकरांच्या स्मरणातून देव मला भेटला रे, देव मला भेटला रे. जपता जपता नाम रे, अनुभवनी आनंद रे, राम नावाची पवित्र वाट करुणी जीवन धन्य रे. नामात शक्ती, नामात शांती, नामातच महाराज आणि महाराजांमध्ये राम. जपी जपी राम नाम, अंतरीचा अंधार विरतो, देव दूर नाही, नाम घेताच तो जवळ येतो. राम 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 हा जप नाही, जीवनाचा श्वास आहे. नामात आहे कृपा, नामात आहे समाधान, नामातच आहे राम. जपा छोट नाम, कृपा करील राम. प्रपंच केला म्हणून पाप लागत नाही, पण प्रपंच करताना राम विसरलात तर तेच पाप होतं. हात कामात असू द्या आणि मन रामात असू द्या. देह नाशवंत आहे, आज आहे उद्या नाही, पण ज्याने हा देह बनवला तो अमर आहे. त्याचे नाम जपा, त्याच्या कृपेखाली राहा. साधू संतांचे अनुसंधान म्हणजेच जीवनाला योग्य दिशा मिळणे. ते ज्याच्या मागे उभे राहतात त्याचे दिवस बदलायला वेळ मात्र लागत नाही. जगातल्या कोणत्याही गोष्टीचा आधार खोटा आहे, खरा आधार फक्त भगवंताचा. तो साथ देतो तेव्हा मनाला न डगमगता पुढे जायची शक्ती मिळते. मनाची भूक कुठल्याही सुखाने मिळत नाही आणि मिटतही नाही. ती फक्त एकच गोष्टीने भरते, राम नामाचा गोड घास. देह दुखेल, संसार बदलत राहील, परिस्थिती उलटी पुलटी होईल, पण राम नावाचा धागा हातात असेल तर माणूस कोणत्याही वादळातून सुखरूप जातो. भोग मागाल तर भोग मिळतील, पण शांती मागाल तर राम स्वतः येऊन देतो. काय मागायचं हेच महत्त्वाचं. भक्ती ही राजवाट नाही, पण ही वाट चालली तर मन स्वतःचं राजासारखं होतं. लोकांच्या बोलण्याने मन खचत असेल तर समजून घ्या, राम स्मरण कमी झाले आहे. राम आठवा, मनाला कवच मिळेल. अहंकार असेल तर राम जवळ येत नाही. विनय असेल तर राम स्वतः येऊन मनात दिवा लावतो. स्वतःवर विश्वास नसेल तर संसार तुम्हाला तोडतो, पण रामावर विश्वास असेल तर संसारही तुम्हाला हात जोडतो. जगातले दुःख संपणार नाही, पण दुःखाला तोंड देण्याची शक्ती राम नामातूनच मिळते. रामाचा सहवास शोधत बसू नका. रामाला अशी प्रीती करा की तो स्वतः तुमच्यात येऊन राहील. गोंदवलेकर महाराजांसाठी राम हा फक्त देव नव्हता, तो त्यांचा श्वास होता, जीवनाचा आधार होता. महाराज म्हणायचे, जगात कोणी नसलं तरी चालेल, पण मनात राम असला की सर्व मिळतं. त्यांच्या ध्यानातलं चित्र खूप विलक्षण होतं. जंगलाच्या शांत पाय वाटेवरून चालत असताना जणू श्रीराम स्वतः त्यांच्या सोबत चालत आहेत की काय
असा त्यांना अनुभव येत असायचा. कधी राम त्यांच्या उजव्या खांद्यावर हात ठेवायचे आणि महाराज, चिंता सोडा, मी आहे ना तुमच्या पाठीशी, असे म्हणायचे. ही भावना इतकी निर्मळ होती की त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत. पण ते अश्रू वेदनेचे नव्हते, ते रामकृपेचे थेंब होते. महाराज नेहमी सांगायचे, रामाचा सहवास शोधू नका, रामाला असे प्रेम करा की राम स्वतः तुमच्यामध्ये येऊन राहील. मग ते कोणालाही सांगत, दुःखात असाल, हरवून गेलात तर 1 मिनिट रामाच्या चरणी द्या. फक्त एवढं म्हणा, राम राम तू माझ्यासोबत चाल, आणि जादू पहा, मनात शांतता उतरते. गोंदवलेकर महाराजांची भक्ती म्हणजे अंग अंगाने रामभक्त होण्याचा मार्ग. ते म्हणायचे, रामाला बोलवा, तो दूर नाही, तो तुमच्या प्राणामध्येच बसलेला आहे. आपणही एक क्षण रामाच्या चरणी देऊ आणि आपलं मन थोडं शांत करू. तर मनात फक्त एक प्रभू श्रीरामांची छबी स्मरण करा. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे स्मरण करा आणि काही वेळ माझ्यासोबत डोळे मिटून अगदी शांत चित्ताने मनातून महाराजांना स्मरण करा. राम 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 राम. आपण स्वतःने भक्ती मार्गावर चालायला पाहिजे. आपल्या सोबत आपल्या कुटुंबालाही भक्ती मार्गावर आणला पाहिजे. जर खरंच हा राम भाव श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आजचा नामाचा महिमा तुमच्या हृदयाला स्पर्श करत असेल तर आपल्या 33 कोटी भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रामकथांचा सुवास, भक्तीचे अनुभव, देवी देवतांच्या कथा, सर्वस्व 33 कोटी देवांच्या सेवा तुम्हाला इथेच मिळणार. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. हे प्रभू श्रीराम आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, माझ्याकडून काही न कळत चूक झाली असेल तर त्याबद्दल मी तुमची माफी मागते. परंतु माझा हात कधी सोडू नका. मला या नामाच्या मार्गावरून दूर लोटू नका. चुकले जरी मी, मला माफ करून सोबत घेऊन चला आणि माझ्या पाठीशी सदैव उभे रहा. हीच माझी खूप मनापासून तळमळीची तुम्हाला विनंती आहे. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय देव जय भक्ती. आपण पाहिले 33 कोटी. असेच भक्तीच्या मार्गावर चला आणि आपल्या भक्ती परिवारात सामील व्हा. जय जय रघुवीर समर्थ.